राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। कर्जमाफी बाबतीत परदेशी समिती स्थापन केलेली आहे। तिचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं भरणे यांनी सांगितलंय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। गळीत हंगाम हा अंतिम टप्प्याकडे असून देशामधील उत्पन्न वाढीची नोंद करण्यात आलेली आहे। 248 कारखाने बंद झालेले असून 246 लाख टन साखर उत्पादन करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार। RKVIचे 350 कोटी यांत्रिकरणाकडे वळलेले आहे। पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधील RKVI प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले 350 कोटी रुपये कृषी यांत्रिकरणाकडे वळवण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यामध्ये यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळण्यास मदत होणार आहे। JNPTवरती 300 कंटेनर अडकलेले असून कांदा, द्राक्ष, केळीची निर्यात ठप्प झालेली आहे। युद्धाचा परिणाम मोठा होतोय। होर्मुझ मार्ग बंद झाल्यामुळे खटटंचाईचे सावट दिसून येते। आयात धोक्यामध्ये सापडली। इस्रायल-इराण संघर्षाचा हा मोठा फटका बसतोय। युद्ध हे 4 ते 5 आठवडे चालणार असा ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे। अमेरिका इस्रायलकडून इराणवरती क्षेपणास्त्राचा वर्षाव सुरूच आहे। इराणकडून सुद्धा प्रतिहल्ले सुरू असल्याने युद्धाचा भडका उडालेला आहे। कांद्याचे दर अजून सुद्धा कमीच आहे। शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडलेले आहे। उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। त्यामुळे 1000 मेट्रिक टन केळी पडू नये। शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। 15,000 मेगाटन केळी तोडणीलायक झालेली आहे। जल जीवन मिशनच्या 25,000 योजना हे अपूर्णच असून मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली देण्यात आली। 142 कंत्राटदार काळ्या यादीमध्ये। खाद्यपदार्थांचा गावकऱ्यांनी घेतला आस्वाद। साकत प्राथमिक शाळेमध्ये आनंद बाजार उत्साहामध्ये पार पडला। महामार्गावरील आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी SOP आणणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाहन चालकांना थेट मेसेज पोहोचेल अशी डिजिटल व्यवस्था निर्माण करणार। HSRP मुदतवाढ मिळणार की कारवाई होणार? 2 महिन्यापूर्वी संपली 3री मुदतवाढ। RTOसह पोलिसांना नवीन आदेशाची प्रतीक्षा। आयुष्यमान कार्डधारी आरोग्याचं रक्षण करी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 136 रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे। 70 वर्षांवरील ज्येष्ठांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार। उकुडच्या बेकायदेशीर 1200 दूध संस्थांची नोंदणी रद्द करा। आजऱ्याचे प्रकाश बेलवाडे यांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली। 4 मार्च रोजी होणार सुनावणी। पाचगणीसाठी 97.88 कोटींची भरीव अर्थसंकल्पना। 81.79 लाख रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले। शहराचे सौंदर्य व नागरी सुविधांवरती भर पडणार। केंजडमध्ये कवठे केंजड योजनेचे पाणी खळाळले। नामदार मकरंद पाटलांच्या पाठपुराव्याला यश आलेले असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते। मेडिकल वेतन पडताळणीच्या प्रक्रियेस दिरंगाई। शिक्षकांच्या हक्कांवरती प्रशासकीय घाला घालण्यात आला। अनेक अडचणी। जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। अभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन। थकीत बिलांची मागणी केली जाते। साखर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तसेच घोषणाबाजी करण्यात आली। सोलापुरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये कांद्याचा लिलाव करण्यात आला। दर पाडल्याने संतप्त उत्पादकांचे आंदोलन केले गेले। कांदा फेकला रस्त्यावरती। शिरभावी वीज केंद्रावरून सुरू असणारे लोडशेडिंग बंद करावे। वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जातोय। आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जाते। ड्रिलिंगच्या धुळ्याने पिके करपली असून हत्तीकणस येथील शेतकऱ्यांचा सोलर कंपनी विरोधामध्ये संताप व्यक्त होतोय। 250पेक्षा जास्त अधिक NCMC कार्डची नोंदणी करण्यात आली। सवलतकार धारकांना NCMC कार्ड काढा, अन्यथा सवलत मिळणार नाही। कार्डसाठी रत्नागिरी बस स्थानकामध्ये गर्दी झाली होती। कोकणामधील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत द्या। सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांची शासनाकडे मागणी केली जाते।
मुख्यमंत्र्यांशी चर्चेच्या अटीवरती शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केली मध्यस्थी. कांद्याला 700 रुपये क्विंटल भाव द्या, शेतकरी संतप्त झाले. बंदोबस्तामध्ये कांद्याचा लिलाव पार पडला. सोलापुरामध्ये दर पडल्यामुळे संतप्त उत्पादकांचे आंदोलन करण्यात आले. रखरखत्या उन्हामध्ये डोलते उन्हाळी बाजरीचे सोने. अंबड तालुक्यामधील सुकापुरीसह परिसरामधील हे चित्र आहे. चांगले उत्पन्न येणार आशा पल्लवित झालेले आहेत. अजित पवार हे धोक्यामुळे गेले की धोक्याने, राज ठाकरे म्हणाले. विमान दुर्घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार राजदरबारी. 1.5 महिना उलटून सुद्धा शेतकऱ्यांना ऊसाचे बिलच मिळेना. टोकाई कारखान्याचा मनमानी कारभार. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. अवकाळी पावसामुळे 42,000 हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचा घासा पावसाने हिरवलेला आहे. जिल्हानिहाय झालेले पिकांचे नुकसान इथे सविस्तरपणे तुम्ही बघू शकता. ऑनलाईन सुविधांमुळे शिधापत्रिका कामे सोपी झालेली आहे. घरबसल्या अर्ज, दुरुस्ती, बदल शक्य असून कार्यालयीन फेऱ्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे. आवश्यक कागदपत्रे यासाठी काय असतात बघा. ओळख व पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र असणार आहे. वीज बिल किंवा भाडेकरनामा, नाव घालण्यासाठी जन्मदाखला. साळवण परिसरामध्ये मोटार चोरींचे सत्र हे सुरूच असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रब्बी हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी केली जाते. सौर ऊर्जेच्या विजेवरती दिवसा शेतीला पाणी. आवदा महास्कोचे 187 मेगावॅटचे प्रकल्प सुरू करण्यात आले. 6 तालुक्यांमध्ये 69,670 शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. शिराळ्यामध्ये धरणातील पाणीसाठा घटतोय. अजून 3 महिने उन्हाळ्याचे असून मोठे आवाहन केले जाते. नियोजन हे गरजेचे ठरणार. दोलीलगतच्या गावांमध्ये वन्यजीवांची दहशत. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. उपसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले. 10 गुंठ्यांची अट. बळीराजाच्या गड्याला फास लागतोय. पीक कर्जासाठी मर्यादा ही 5 गुंठ्यांवरती आणा. ग्रामीण भागामधून जोरदार मागणी केली जाते. कारण नियमानुसार 10 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करता येत नाही. त्यामुळे गरजू शेतकरी सोसायटीच्या कर्जापासून दूर राहतो. 5 गुंठ्यांची अट मान्य केल्यास सर्वसामान्य शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे चेअरमन हेडगाव विकास सेवा सोसायटी कौस्तुभ सूर्यवंशी यांनी म्हटले. बुजलेल्या विहिरींना मदत. 626 विहिरींना 93.90 निधीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. कोटा पूर्ण झाल्याचे सांगत मका खरेदीसह हमीभाव केंद्राचा नकार. मका हमीभाव नोंदणी केलेले शेतकरी 896 तर खरेदी फक्त 172 शेतकऱ्यांच्याच मक्याची केली. मनरेगा कामामध्ये हलगर्जीपणा भोवला. गंगापूर तालुक्यामध्ये 3 ग्रामरोजगार सेवकांची सेवा समाप्त झाली. करफा रोगाच्या विडख्यामध्ये मका सापडलेली असून पिकाचा थेट कडबा. तसेच सोयगाव तालुक्यातील हे चित्र असून गहू हरभऱ्यावरती गारपीटचे सावट झालेले आहे. शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे. अनधिकृत खते जे उत्पादकांचा साठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या भरारी पथकाची ही कारवाई करण्यात आली. कन्नड परिसरांमध्ये 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हजारो भारतीय युद्धाच्या खाईमध्ये सापडलेले आहे. कोल्हापूर सांगलीचे पर्यटक अडकलेले असून उमरा यात्रा ही विस्कळीत झालेली आहे. खर्डा परिसरामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग आलेला असून मजुरांचा रोजंदारीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. साखर कारखानदारीमध्ये AI तंत्रज्ञान वाढणार. आमदार आशुतोष काळे म्हणाले. शेतकऱ्यांना ऊस नोंद, टनेज आणि पेमेंट सुद्धा समजणार. जागतिक तेल बाजारावरती युद्धाचा तात्काळ परिणाम होतोय. कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅलन्स $65 वरून $73 पर्यंत पोहोचलेले आहे. तेलाचा 50% व्यापार होर्मुझ मार्गे होतोय. अखेर हिरडी खानापूर बंधाऱ्यामध्ये पोहोचले उजनीचे पाणी. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यामधील शेतकरी आता सुखावलेले आहे. सहकारी बँकांमधील घराणीशाही, एकाधिकारशाहीला ब्रेक लागलेला आहे. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. संचालकांसाठी 2 टर्मची मर्यादा. सहकार दिग्गज होणार सत्तेबाहेर. अखेर सहवीज इथेनॉल दराचे धोरण ठरवले. बिपिनराव कोल्हे. केंद्राबरोबरच राज्य सरकारचे सुद्धा वेधले लक्ष. कर्जमाफी योजनेमध्ये सहकारी संस्थांचा विचार करावा. गणेश रेवगडे यांची कर्जमाफी कृती समिती अध्यक्षांना पत्रव्यवहार करण्यात आले. पद्ध निश्चितीशिवाय वीज वाहनांनाहीच ग्रामस्थ आक्रमक झालेले असून जेऊर सौरऊर्जा प्रकल्प प्रकरण कामामध्ये मनमानी असल्याचा आरोप होतोय. जादा प्रकारची आवक असून सुद्धा तरीही वीज निर्मितीही कमीच होते. कोयना गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 122 दशलक्ष युनिट वीज निर्मितीमध्ये घट केलेली आहे. एसटीच्या NCMC कार्ड नोंदणीला प्रतिसाद मिळतोय. सातारा विभागामध्ये 2700 प्रवाशांची नोंदणी करण्यात आली. राज्यभरामधून प्रतिसाद मिळतोय.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.